ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजय मेहता यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत। राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी हे देखील यावेळी उपस्थित असणार आहेत आणि यावेळी कोरोना व्हायरस संदर्भात नियोजन आढावा यात घेतला जाणार आहे। कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू झालाय। संबंधित व्यक्तीला 15 तारखेला कोरोना संशयित म्हणून सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र अहवाल येण्याआधीच त्याचा मृत्यू झालाय। या व्यक्तीचे नमुने टेस्टिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते आणि या व्यक्तीनं 8 मार्च ते 15 मार्चला हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर असा प्रवास केला होता आणि ही व्यक्ती मूळची हरियाणाची असून कामानिमित्त हातकणंगलेमध्ये राहत होती अशी कळतीये। राज्यात कोरोनाचे 33 रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। उपचार सुरू असलेला एकही रुग्ण गंभीर नसल्याचं मुंबईतील पत्रकार परिषदेत टोपे म्हणाले आहेत। तसंच सर्वांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। एमपीएससीची परीक्षा देखील पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारकडून एमपीएससीला करण्यात आली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे आणि ती मान्य होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। 30 मार्च नंतर एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात याव्या अशी विनंती त्यांनी केली आहे। राज्यातील सर्व सिनेमागृह बंद करण्यात आले आहे, तसंच म्युझियमही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले। तसंच नाट्यगृहही बंद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। शिर्डीमधील पायी जाणारी पदयात्रा बंद करण्याची विनंती राजेश टोपे यांनी केली आहे। दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक शिर्डीला पायी जातात, ती प्रथा कोरोनामुळे बंद करण्याची विनंती शिर्डी संस्थेला करण्यात आली आहे। पुण्यामध्ये मेडिकल्स आणि धान्याची दुकानं फक्त सुरू राहणार आहेत। अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर कोणतीही दुकानं सुरू राहणार नसल्याचं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलंय। इतर दुकानं सुरू ठेवल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले। तर पुण्यातील काही भागात 144 कलम लागू करण्यात येणार आहे आणि त्याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार असल्याचं देखील डॉक्टर म्हैसेकर यांनी सांगितलंय। त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये असं आवाहन त्यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्याचं सूत्रांकडून कळतंय। एएनआय वृत्त संस्थेनं ही बातमी दिली आहे। महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची परिस्थिती आणि आखलेल्या उपाययोजना यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। मुंबईसह राज्यात सध्या कोरोनाची मोठी भीती आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं प्रशासनानं या ठिकाणी मोठा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार मुंबईतील राणीची बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महापालिका प्रशासनानं पुढचा निर्णय जाहीर करेपर्यंत मुंबईतल्या भायखळा इथली राणीची बाग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। मुंबईमधल्या तापमानात सध्या सातत्यानं बदल होताना जाणवतोय। दुपारी कडक ऊन आणि पहाटे थंडी असं हवामान आहे, तर उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह सुरू असून अरबी समुद्रमार्गावरून हे वारे वाहत असल्यानं राज्याच्या बहुतांश भागात रात्री गारवा जाणवत आहे, तर दिवसाच्या कमाल तापमानात सध्या मोठ्या प्रमाणावर चढ उतार होतोय। कोरोनाला आळा घालता यावा यासाठी मुंबई महापालिकेनं बायोमेट्रिक हजेरी बंद केली। 31 मार्चपर्यंत बायोमेट्रिक हजेरी बंद राहणार आहे, तर अनेक कंपन्यांनी याआधीच बायोमेट्रिक सुविधा बंद केली आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सातनूर इथे भरणारी यात्रा रद्द न करता भरवण्यात आल्यानं शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली। शासनाकडून पावलं उचलली जात असताना शहानूर इथे पारंपरिक पद्धतीनं भरणाऱ्या यात्रेत लोकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी 2 ठिकाणी महड आणि पाली गणपती मंदिर दर्शन बंदचे आदेश देण्यात आलेत। उरण तालुक्यातील घारापुरी, लेणी आणि खालापूरमधील ॲडलॅब इमॅजिका पार्क देखील आता 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। शिर्डीमध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झालाय। शिर्डीतील राहुरी शहराजवळची ही घटना आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय। यवतमाळमधील त्या 9 नागरिकांपैकी 2 नागरिकांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले होते आणि त्यामुळे गत 14 दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोध मोहीम प्रशासनाच्या वतीनं आता सुरू करण्यात आली आणि त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 20 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं असून यामध्ये विदेशातून आलेल्या 4 नागरिकांचा देखील समावेश आहे, ज्यांना आता वेगळं ठेवण्यात आलंय। नागपुरातील मेयो मेडिकलमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास 4 कोरोना संशयित रुग्ण रुग्णालयातून निघून गेले होते। अशी घटना पुन्हा घडू नये याची जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्ण खबरदारी घेत आहे। त्यामुळे आता पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचं सांगून पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितलंय।
100पेक्षा जास्त देशांमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून कोरोना व्हायरसनं हजारो जणांना विळखा घातलाय। भारतातही कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत आणि त्यामुळे आता भारतीयांच्या मनात कोरोनाविषयी भीती निर्माण झाली आहे, तर लोकांमध्ये सरकार आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं यावर जनजागृती करण्यात येते आहे। पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यानं जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय। असं असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत मोठी बैठक घेतली। बैठकीसाठी भाजपचे 150 ते 200 पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना कोरोनाबाबत गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय। जिल्हा परिषद शाळांबाबत न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर शिक्षण उपसंचालकांनी शाळा बंद ठेवण्याचं परिपत्रक काढलंय। पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा देखील आता 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत। याआधीच्या निर्णयानुसार झेडपीच्या शाळा सुरू राहणार होत्या। पुण्यात कोरोनाचे एकूण 16 रुग्ण झालेत। आणखीन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 16 रुग्ण झालेत। पिंपरी चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती आणि त्या व्यक्तीची 14 मार्चला चाचणी करण्यात आली आहे। नागपुरात सॅनिटायझरचा काळा बाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश झालाय। बनावट सॅनिटायझर विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। MIDC पोलिसांनी दोघांना अटक केली। 65 सॅनिटायझरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून बनावट सॅनिटायझर बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून येत असल्याचीही माहिती मिळते आहे। पिंपरी चिंचवड शहरात विनाकारण गर्दी करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्यासाठी आता थेट पोलीस रस्त्यावर उतरलेत। शहरातील सर्व शाळा, मॉल्स बंद ठेवण्यात आले, त्यामुळे साहजिकच नागरिक विविध वस्तू घेण्यासाठी मुख्य बाजारपेठेत गर्दी करू लागलेत आणि ही बाब लक्षात आल्यानं पोलीस आता रस्त्यावर उतरलेत। कोरोनामुळे पोल्ट्री धारकांवर जी नुकसानीची वेळ आली आहे ती नैसर्गिक आपत्ती समजून सरकारने किमान प्रति पक्षी या ठिकाणी 50 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली। 70 रुपयाला मिळणारी कोंबडी कोरोनामुळे 10 रुपयांना विकण्याची पोल्ट्री धारकावर वेळ आली आहे। सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नसतानाही भुजबळांनी पुण्यातील कार्यक्रमाला हजेरी लावली, याचीच प्रशासनानं दखल घेतली आहे। न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीनंतर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत आदेश काढण्यात आले। पुणे परिसरात सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे। परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालयाच्या वतीनं दीक्षांत समारंभ आणि प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। एकीकडे प्रशासकीय पातळीवरून कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र महाविद्यालय याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय। पंढरपूरमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरून एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर पसरवण्यात आला होता। तर कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचं सोशल मीडियामध्ये सांगण्यात आलं होतं आणि ही बातमी पसरवणाऱ्या विरोधात आता कॉलेज प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धर्मवीर स्वागत रॅली कोरोनामुळे रद्द करण्यात आली, त्यामुळे सांगलीमध्ये दाखल झालेल्या धर्मवीर कार्यकर्त्याकडून या ठिकाणी साध्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे। धर्मवीर ज्वालेसाठी दरवर्षी हजारो कार्यकर्ते एकत्र जमत असतात। सध्या राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढला आणि त्यामुळे पर्यटक स्थळ ओस पडली आहेत, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प सध्या तरी याला अपवाद ठरतंय, कारण ताडोबा व्याघ्र प्रकल्पावर कोरोनाचा काहीही प्रभाव झालेला नाहीये आणि सर्व पर्यटक ताडोबा टायगर सफारीसाठी दाखल होताना बघायला मिळत आहेत। काही प्रमाणात विदेशी पर्यटकांनी आपलं बुकिंग कॅन्सल केलं असलं तरी देशातील पर्यटकांनी मात्र ही कमी भरून काढली असल्याचं मानलं जात आहे। शनिवार वाड्यातील गर्दीची बातमी आम्ही न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि याची आता पुणे विभागीय आयुक्तांनी दखल घेतली आहे। शनिवार वाडा पर्यटन बंदी संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाला तात्काळ कळवून आदेश दिले जातील असं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलंय। बातमी बुलढाण्यातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये परदेशातून 12 जण नातेवाईकांकडे आले आहेत, त्यामुळे त्या सर्व लोकांना 14 दिवस निगराणीखाली ठेवण्यात आले, तर त्यापैकी 3 जणांना कोरोनाची लागण जी आहे लक्षणं तशी दिसत असल्यानं त्यांना उपचारासाठी खामगाव रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तर कोरोनाच्या भीतीमुळे तुळजापूरमध्ये भाविकांची गर्दी कमी झाल्याचं बघायला मिळते। तुळजाभवानी मंदिरात दररोज जवळपास 20 ते 25 हजार भाविक दर्शन घेत असतात, मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे ही भाविकांची संख्या घटल्याचं बघायला मिळत आहे। दगडूशेठ हलवाई मंदिरातील भाविकांची गर्दी देखील
या ठिकाणी कमी झाल्याचं बघायला मिळतंय। दर रविवारी जिथे 20,000 गणेश भक्त दर्शनाला यायचे तिथे आता फक्त 1,500 ते 2,000 भाविक मंदिरात आल्याचं ट्रस्टींनी सांगितलंय। कोरोनाबाबतच्या वेगवेगळ्या अफवांमुळे अनेक चिकन व्यावसायिक पिल्लं आणि अंडी नष्ट करताना दिसतात। मात्र पिंपरीमध्ये अंडी उबवण केंद्राच्या उपायुक्तांनी जनजागृती करण्यासाठी 3,000 अंडी मोफत वाटल्याचं आणि त्यांना मार्गदर्शन केल्याचं कळतंय। कोरोनापासून आपल्या देशातील लोकांचे रक्षण करण्यासाठी कोकणातील शिमगोत्सवात गारहाण घातलं जातंय। महाराष्ट्रात कोरोना झपाट्यानं पसरत आहे आणि त्यामुळे कोकणातील शिमगोत्सवात गावागावात कोरोना व्हायरसचे लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन केलं जातंय। कोरोनाचा प्रादुर्भाव अकोला जिल्ह्यात होऊ नये याकरता जिल्हा प्रशासन तसंच आरोग्य विभाग खडबडून जागं झाल्याचं बघायला मिळतंय आणि या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली। देशामध्ये कोरोनाचा फैलाव वाढत आहे आणि त्यामुळे वर्धा जिल्ह्यात या आजारावर मात करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरोग्य विभागानं मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे। खासदार रामदास तडस यांनी भेट देत या ठिकाणचा आढावा घेतला आहे। कोरोनाग्रस्त रुग्णांचीही त्यांनी यावेळी माहिती घेतली आहे। कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांनी प्रवास करणं कमी केलं आहे। हिंगोली बस स्थानक सध्या काही मोजकेच प्रवासी या बस स्थानकात दिसत आहेत। नेहमी वर्दळ असलेल्या हिंगोली बस स्थानकात प्रवाशांची गर्दी असते, मात्र सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलंय, त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे। ग्रामीण भागातील आठवडे बाजारावरही होत आहे। रविवारी मनमाडचा आठवडे बाजार जो आहे तो खरं तर नेहमी भरत असतो। बाजारात व्यापारी, व्यावसायिक आणि दुकानदारांनी दुकानं तर थाटली होती, मात्र कोरोनाच्या भीतीपोटी यावेळी बाजारात नेहमी असणारी ग्राहकांची गर्दी बघायला मिळाली नाही। कोरोना व्हायरसमुळे राज्यातील छोट्या शहरातून पुणे, मुंबई सारख्या प्रमुख शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही आता कमी झाली आहे। धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक पुणे, मुंबईकडे जाणं टाळत असल्यानं 25 ते 30% प्रवासी संख्या जी आहे ती कमी झाली आहे। धुळे शहरातून दररोज 150हून अधिक प्रवासी मुंबई, पुण्याकडे जात असतात। कोरोनाची दहशत वाढत असताना शिर्डीसारख्या गर्दीच्या ठिकाणी ही दर्शन रांगा ओस पडल्याचं बघायला मिळतंय। शिर्डीच्या अर्थकारणालाही याचा मोठा फटका बसलाय। दिवसाला 2 कोटी रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असते, मात्र आता ती 30 ते 40 लाखांवर येऊन ठेपली आहे। कोरोनाशी लढ्यासाठी जालना जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी देखील सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे। कोरोनापासून बचाव शक्य असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। बुलढाणामधील त्या कोरोना संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय। शनिवारी बुलढाण्यामध्ये संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती, मात्र या रुग्णाचे नमुने जे आहेत ते घेऊन नागपूरला पाठवण्यात आले होते आणि या रिपोर्टमधून त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचं आता स्पष्ट झालंय। बातमी स्पेनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं झाल्यामुळे आता इटली पाठोपाठ इथे देखील प्रवास बंदीसह अन्य कठोर निर्बंध जारी करण्यात आले। सोबतच इथे 2 आठवड्यांची आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली। स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेझ यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे। तर कोरोनामुळे लंडनमधल्या व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला। अनेक जण घरांमध्ये आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवतात। सॅनिटायझर, टॉयलेट पेपर्स अशा वस्तूंची मागणी वाढली आहे। कोरोनामुळे अनेक जण घाबरले, त्यामुळे दुकानांमध्ये अनेक जण वस्तू घेऊन ठेवतायत, तर शाळांमधूनही मुलांना घरी घेऊन जाताना नागरिक बघायला मिळत आहेत। अमेरिकेत फ्रान्सहून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करून मगच त्यांना प्रवेश देण्यात येतोय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ट्रम्प प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे अमेरिकेतल्या न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळांवरती रांगा लागल्याचं बघायला मिळतंय। बातमी कोल्हापुरातून पूर्व वैमनस्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे। लोखंडी रॉड, लोखंडी तसंच पाईप, दगड, काठीसह या ठिकाणी ही हाणामारी झाली। या हाणामारीत 2 पोलीस आणि 8 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। परस्पर विरोधी सुमारे 83 जणांच्या विरोधात या ठिकाणी गुन्हा दाखल झालाय। या दोन्ही गटातील सुमारे 100हून अधिक घरांवरती जोरदार दगडफेकही करण्यात आले। यामध्ये घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतंय। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी पोलीस दलावर हल्ला करत भुसुरुंग स्फोट घडवून बेछूट गोळीबार केलाय। सतर्कतेमुळे माओवाद्यांच्या हल्ल्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवान बचावले आहेत। हेडरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोडमेटा जंगलात माओवाद्यांनी अभियान राबवणाऱ्या जवानांवरती भुसुरुंग स्फोट घडवून हल्ला केलाय।
नागपुरात तरुण तरुणीच्या गटात तुफान राडा झाला। ही फ्रीस्टाईल हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। वाडी परिसरातील पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला। एका तरुणानं तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे, तर मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यातील गुन्हेगारांच्या एका टोळीनं रस्त्यावरील एका तरुणाला नग्न करून मारहाण करत त्याच्या तोंडावर मूत्रविसर्जन केल्याच्या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। हा प्रकार पुण्यातील हडपसर परिसरातील मांजरी रेल्वे स्टेशनवर 3 दिवसांपूर्वी घडल्याची माहिती कळतेय।